गरमागरम भाताबरोबर जर गरमागरम वाफाळतं अळूचं फतफतं असेल तर एक नंबर। त्यासाठी काय करायचं तर मी इथं 4 अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्या अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं म्हणजे ते चिरायला सोपं पडतं। ते अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं। एकदा उभं आणि एकदा आडवं असं चिरून घ्यायचं म्हणजे ते छान असं बारीक होतं। हे बघा अशा पद्धतीने। आता हे बारीक करून झालं की ते कुकरमध्ये घालून घ्यायचं। आता याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला एक टोमॅटो, त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तुरडा टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं। जास्त पाणी टाकलं तर लवकर शिजत नाही अळू आणि ह्याला 3 शिट्ट्या द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित असं शिजतंय। आता हे शिजलं की चमच्याने असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। रवीने घटलायची काही गरज नाही कारण ते छान असं शिजलं की व्यवस्थित असं एकजीव होतं। असं चमच्याने फक्त त्याला फिरवून घ्यायचं। आता काय करायचं तर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं। ते व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला असा लसूण टाकायचा। त्याचबरोबर इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे केलेले आहेत आणि कढीपत्ता। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। म्हणजे जर फोडणीच्या वेळी जर कोथिंबीर आपण याच्यात टाकली तर अळूच्या फतफत्याला खूप छान चव येते। आणि जे आपण शिजवलेलं अळू होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून याला छान अशी उकळी येऊ द्यायची। एका उकळीत ते शिजून तयार होतं। हे बघा मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे। आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। इथं आपलं अळूचं मस्त असं फतफतं तयार आहे। तर एकदम दाटसर असं मस्त तयार आहे अळूचं फतफतं। गरम गरम भाताबरोबर खाऊन बघा हे फतफतं, खूप छान लागतं। आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।